लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी 6, 7, 8 3 दिवस वाटप होणार। आज ठीक 1 वाजता पैसे वाटप 3000 रुपये। नवीन यादी आलेली आहे। तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये आता मिळणार आहेत। फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे। म्हणजेच 6 आणि 7 हे 2 दिवसच वाटप होणार आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी इथं माहिती दिलेली आहे। आपण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ही पोस्टर सुद्धा आदिती तटकरे मॅडम यांचा आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्याचे पैसे येणार आहेत। बघा हे पैसे 7 तारखेच्या अगोदर येणार आहेत। बघा इथं लिहिलेलं आहे त्यांनी 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। म्हणजे उद्यापर्यंतच येणार आहेत। आजपासून वाटप सुरू आहे। बघा आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत। ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत। हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल। पहा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत। आनंदाची बातमी आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडमांनी सांगितलेलं आहे। सोबतच लाडक्या बहिणींना होळीला साडी वाटप होणार आहे। लाडक्या भावांचं हे वचन आहे। एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा सुद्धा झालेली आहे। आताच आपण बघितलं की आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही 2 हप्ते एकत्र देणार आहोत पूर्वसंध्येला। तुम्हाला अजून एकदा मी दाखवतोय पोस्टर व्यवस्थित पहा, तुम्हाला विश्वास बसत नसेल तर 7 मार्चच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्चच्या अगोदर हे 3000 रुपये तुमच्या खात्यात होणार आहेत। आणि आजपासून म्हणजे आज 6 तारीख आहे, 6-7 हे 2 दिवस वाटप फिक्स होणार आहे। जर 7 तारखेला तिथं वाटप नाही झालं तर म्हणजे 6-7 पर्यंत नाही झालं तर परत 8ला होईल। कारण तुम्हाला माहिती आहे 7 मार्च 2025 पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे गेले पाहिजेत। आत्ताची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपण पाहत आहोत, कारण मंत्रिमंडळामध्ये आत्ताच मोठा निर्णय झालेला आहे। आजपासून पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार, त्यामुळे बहिणी खुश झालेल्या आहेत। फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता असे दोन्ही मिळून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत। हो, मार्चचा महिना 2100 मिळणार होता, परंतु तो आता 1500 रुपयेच मिळणार आहे। कदाचित तुम्हाला एप्रिलचा हप्ता 2100 रुपये भेटू शकतो। आता कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येणार हे बघणार आहोत, कारण सरसकट अर्ज पडताळणी झाल्याशिवाय तिथं पैसे येणार नाहीत। सरसकट पैसे कोणालाही येणार नाहीत। यादी आलेली आहे, आपण यादीमध्ये पाहणार आहोत की काय आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत। कारण स्वतः इथं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे काही, आणि आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही पाळलेल्या आहेत। तर ज्या लाडक्या बहिणी ह्या पाळतील ह्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे एकत्र 3000 रुपये हे दिले जातील। आणि आज या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो खुशखबर आहे तुमच्यासाठी, व्हिडिओ पूर्ण पहा। ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतंय की आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे हप्ते मिळायला हवे, त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि ज्यांना वाटत असेल की आपल्याला साडीसुद्धा मिळायला पाहिजे, आनंदाचा सुद्धा मिळायला पाहिजे, त्यांनी काय करायचं आहे हे तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असेल तर प्रोसेस एकदम सोपी आहे। तुम्हाला वाटत असेल की आज आपल्या मोबाईलवरती मेसेज यायला पाहिजे तर एकदम प्रोसेस सोपी आहे, ते काम करायचं आहे फक्त, बाकी टेन्शन घेऊ नका। परंतु ज्या महिला हे काम करणार नाहीत अशा लाडक्या बहिणींना पैसे हे मिळणार नाहीत, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, कारण त्याच्यावरती खूप महत्त्वाचं मी तुम्हाला रिप्लाय सुद्धा देऊन सांगणार आहे। फक्त तुम्ही सांगा की तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती।
आता आपण हे सुद्धा पाहणार आहोत की बघा, बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे, आजपासून वाटप करा. शासनाचे निर्देश, तातडीचे आदेश दिलेले आहेत. परंतु आता तुम्ही म्हणाल की कोणत्या बहिणींना मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात. बघा, जिल्ह्यांचा आधी मी तुम्हाला सांगतोय. पुणे, रायगड, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ही सुरुवात होणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. आता तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही पटकन कमेंट्स करून मध्ये सांगा. लक्षात घ्या, तुमच्या जर जिल्ह्यात आज वाटप होत असेल तर तुम्हाला येतील का नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. असं नाही की तुमच्या जिल्ह्यात आलं म्हणजे तुम्हाला पण येतील, असं होणार नाही. कारण काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला पाळावे लागणार आहेत. सगळ्यात पहिला नियम लक्षात घ्या, व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्हाला पाहिजे असतील तर. सगळ्यात पहिला नियम आहे तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव, स्पेलिंग सगळं एक ना एक स्पेलिंग, जन्मतारीख हे सगळं सेम असलं पाहिजे. आधार कार्ड बँकला लिंक असलं पाहिजे. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतच असलं पाहिजे. आता चालूच्या महिन्याचं जर तुम्ही उत्पन्न बघितलं म्हणजे आताच्या वार्षिक 2024-25चं जर तुम्ही उत्पन्न बघितलं तर ते 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात जर तुम्ही 4 चाकी वाहन घेतलेलं असेल किंवा तुम्ही नोकरीला लागला असाल तर तुम्हाला आता याच्यातून वगळण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेचे पैसे येणार आहेत. आता तुमचं बँक खातं कोणतं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे. कारण जे आधार कार्ड तुम्ही अपडेट कराल, ज्याच्यावरती तुमचा आताचा चालू नंबर आहे तो सुद्धा अपडेट कराल, ज्याच्यावरती तुम्हाला मेसेज येणार आहे तो सुद्धा आधार कार्ड तुम्हाला बँकेत जमा करायचं आहे. दुसरा नियम की तुम्ही जर तुमच्या घरातलं कुणीही इन्कम टॅक्स भरत असेल तरीसुद्धा तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत. आता मी तुम्हाला एक सांगतोय की कोणत्या बँकेत पैसे येतील. बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया सोबतच पोस्टाचं खातं अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आज काही मोजक्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत. तर तुमच्या बँकेचं नाव कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, रिप्लायमध्ये आम्ही तुम्हाला सांगू. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आयकर कोण भरत असेल, RTO त्याच्याकडे 4 चाकी असेल तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सांगतोय, ज्यांचं रेशन कार्डची KYC झालेलं नाही अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. फेब्रुवारी-मार्चचा हप्ता मिळणार नाही. सोबत आनंदाचा शिधासुद्धा मिळणार नाही. आज त्यांना कुठलाही मेसेज येणार नाही. सोबतच त्यांना साडीसुद्धा मिळणार नाही. तर ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतं आहे की आपल्याला सगळं आज मिळायला हवं, म्हणजे फेब्रुवारी-मार्चचा हप्ता मिळायला हवा, साडी मिळायला हवी, सोबतच रेशनसुद्धा मिळायला हवं, तर रेशन कार्डची KYC आजच करून घ्या. कारण परत हे 2 दिवसात जर तुम्ही KYC केले नाही तर सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, साड्या मिळतील, आनंदाचा शिधा मिळतील, परंतु तुम्हाला मिळणार नाही, याची दक्षता घ्या. सोबतच गॅस सिलेंडरचे वाटपसुद्धा होणार आहे, तर गॅस सिलेंडरसुद्धा तुम्हाला मिळणार नाही, याचीसुद्धा नोंद घ्यायची आहे. तुम्ही म्हणाल आता पोस्टाच्या खात्यात पैसे येणार का, तर हो, पोस्टाच्या खात्यातसुद्धा पैसे येणार आहेत. फक्त आधार कार्ड तिथंसुद्धा अपडेट करून घ्या. जे लाडक्या बहिणी नियमाबाह्य झालेल्या आहेत, म्हणजे आता बघा, ह्या मागच्या 4 महिन्यापासून आपल्याला पैसे येत आहेत, 6 महिन्यापासून पैसे येत आहेत, परंतु 6 महिन्यात ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे, 4 चाकी घेतलेले आहे, हे सगळं सरकार अर्ज पडताळणी करत आहे. जरी तुम्हाला माहीत नसला तरी मागं सगळं डेटा त्यांच्याकडे आहे. ते अर्ज पडताळणी करूनच तुमचं नाव यादीत टाकत आहेत. आता तुम्हालाच माहिती आहे की तुमची परिस्थिती काय आहे. तुम्ही जर खरंच नियमांमध्ये बसत असाल, म्हणजे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, 4 चाकी नाही, घरात कोणीही इन्कम टॅक्स भरत नाही, तर 100% तुमचं आज नाव यादीत आहे आणि तुमच्या जिल्ह्यात वाटप जर असेल तर आज तुम्हाला पैसे 100% येतील. आणि आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांनासुद्धा कळू द्या की कोणती डॉक्युमेंट तयार करायची आहेत. अर्ज पडताळणीसुद्धा हेच डॉक्युमेंट लागतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.